अभि दादा. स्पीकरवर टाक ना. हा दादा बोल ना. कुठेस तू? मी जरा बाहेर आले दादा. काय झालं, काही काम होतं का? बरं ऐक, आता मी त्या रजिस्टर ऑफिसला आलो होतो तुमच्या लग्नाची तारीख पक्की करायला. अच्छा. माझ्या डोक्यात होतं रजिस्ट्रारला घरी बोलूया सह्या करण्यासाठी. पण झालंय असं की त्यांनी सांगितलं, त्यांचा असा नियम आहे की 1 महिना आधी ती तारीख रजिस्टर करावी लागते, त्याशिवाय तुम्ही लग्न करू शकत नाही. काय? काय काय आता तसा नियम आहे, आपण त्याला काही नाही करू शकत. पण दादा, अरे कौस्तुभचे मॉम डॅड नेक्स्ट वीकला जात आहेत. बरोबर आहे, पण आपण असं करू शकतो, लक्षात घे, ह्या 2 दिवसात आपण लग्न नाही पण तुमचा साखरपुडा नक्कीच करू शकतो. तू कौस्तुभशी बोलून घे ना एकदा. मग नंतर काय करू, 1 महिन्यानी किंवा त्यांच्या सोयीनी लग्नाची तारीख ठरवूया. बरं ठीक आहे, मी कौस्तुभशी एकदा बोलते आणि मग तुला सांगते. ओके ओके. हा काय करायचं आता? काय करायचं म्हणजे आपण एक काम करू ना, मंदिरात लग्न करूया, हे विधिवत. हा, तुला इतकी घाई काय? अरे म्हणजे बघ, विजासाठी आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट लागणारच आहे, करेक्ट आहे? हा. मग दादा म्हणतो तसं आपण आता एंगेजमेंट करूया आणि मग 30 दिवसानंतर कोर्ट मॅरेज. इतके दिवस फक्त ती अनुवागाऊपणा करत होती, आता हिचा भाऊ आणि ही सुद्धा आपलं डोकं चालवायला लागलेत. कौस्तुभ, हा? काय झालं? नाही, काही नाही. कौस्तुभ, हे बघ, मला खरंच लग्नाची खूप हौस आहे आणि माझ्या आईची इच्छा होती की ती माझ्या लग्नात एकदम मस्त मिरवेल. आपण आता कोर्ट मॅरेज करतोय, प्रॉपर लग्न नाही करत आहे, तर ॲटलिस्ट एंगेजमेंट करूया. आईची इच्छा पूर्ण होईल आणि 4 लोकांना बोलवता येईल, हे जरा चांगलं वाटेल. दागिने पण आत्ताच हाती लागले असते तर सोने पे सुहागा होतं, पण मी जास्त पुश केलं तर हिला संशय येईल. हे म्हणतात तर साखरपुडा उद्या उरकून घेऊया, झाल्यावर हिच्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसेल आणि मग हिच्याकडून दागिने पण घेणं सोपं जाईल. हा काहीच का बोलत नाही? साधी गोष्ट आहे. साखरपुडा म्हटल्यावर हा 4 लोकांच्या नजरेस येणार, जे याला नकोय. काही नाही. ठीक आहे, आपण एक काम करू, आपण एंगेजमेंट करूया उद्याच्या उद्याच. हा, पण तुझ्या घरच्या घरीच करूया. हा, नाही काय, तुझ्या घरच्यांना फार त्रास नाही द्यायचा आहे मला. ओके फाईन, ठीक आहे. तुला हवंय तसं आपण घरच्या घरीच करूया एंगेजमेंट, ठीक आहे? ग्रेट. आता तू निघ, काय ना, माझे क्लायंट येत आहेत. आय टोल्ड यू ना. ओ राईट राईट राईट. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, आपण उद्याच भेटूया, है ना? म्हणजे काय ना की लग्नाचं शॉपिंग पण आता एवढ्यात करायचं नाहीये, नंतर करायचं आहे ना. सो उद्याच भेटू, ठीक आहे? राईट. निघू मी? हो हो हो. आणि हो, उद्या छान तयार व्हा. माझी बायको मला सगळ्यात सुंदर दिसायला हवी. आय लव्ह यू. म्हणजे बघ ना, इतक्या कमी दिवसात मला असं वाटायला लागलंय की मला माझी सोलमेट मिळाली. आय लव्ह यू टू कौस्तुभ. निघू? भेटूया उद्या. बरं, चालेल. बाय. आई, निघूया आपण. पिऊ,
इथे रेवती पैसे घेऊन आली होती राईट? हो आली होती, पण तुला कसं कळलं की ती पैसे घेऊन इथेच आली होती? अरे असं काय करतोय तू? तिला दागिने आणि पैसे घेऊन यायला सांगितलंस, हे तू मला सकाळीच बोललास ना. अच्छा, हा हा, अरे हो. हे पण मी तुला हे कधी सांगितलं की दागिने आणि पैसे घेऊन इथेच येणार आहे म्हणून? तुला कळलं कसं काय की इकडे आम्ही भेटतोय? कम ऑन कौस्तुभ, आपण इतके दिवस एकमेकांना ओळखतोय. तुझ्या फेवरेट जागा मला माहिती नसतील असं वाटलं का तुला? अगं निदान फोन करून कळवायचं तरी ना. नाही, रेवतीने तुला बघितलं असतं तर. काय फरक पडला असता? तिच्या मते मी तुझी कझिन आहे, तसे तिला कुठे माहिती आपण दोघं डेट करतोय. बोल ना. एनिवे ते महत्वाचं नाहीये. रेवतीने पैसे आणले हो. आता बघ, आपण दोघं लग्न कधी करूया? रेवतीने मला आता पैसे आणून दिलेत, दागिने आणून द्यायचे बाकी आहेत अजून. एकदाचे दागिने मिळाले ना की आपण फॉरेनला पळून जाऊ आणि लग्न करू. तू खरंच रेवती सोबत लग्न नाही ना करणार? अगं नाही ग, एक गोष्ट लक्षात घे, मी फक्त तिला लग्नाचं सांगून झुलवतोय, बाकी काही नाही. आणि काय ना, मी तिची प्रोफाईल वाचून तिला रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर तिची अशी ओळख वाढवली आणि एकदा मला कळलं की तिच्या भावाकडे भरपूर पैसे येणार आहेत, म्हणून मी हे लग्नाचं नाटक जरा लवकर केलं. ओके, तू म्हणतोयस तर विश्वास ठेवते मी. अगं डोळे झाकून विश्वास ठेव. हा हा, बरोबर. आणखी आहे का? आमच्या एंगेजमेंटला तुलाही यायचंय. अगं ती रेवतीची वहिनी आहे ना, ती तुला खूप मिस करत होती. हो, आपण तिला कसं उल्लू बनवलंय ना, हे आपण दोघं एकत्र मिळून एन्जॉय करू. हा किती दुष्ट मुलगा आहे हा. किती मुलींना फसवतोय. या मुली पण इतक्या साध्या आहेत ना, ह्या अशा मुलाला फसतात. माझी रेवती हुशार आहे. किती चांगला मुलगा शोधलाय तिनं. सुंदर, देखणा, श्रीमंत, सुसंस्कृत. छान छान छान. खरंच माझं नशीब चांगलं म्हणून कौस्तुभ सारखा मुलगा तिला मिळाला. आम्हाला सगळ्यांना घेऊन दुबईला जाणार आहे तो. ह्या मुलाला ना चांगली शिक्षा केली पाहिजे. दुष्ट कुठला. कोणाला शिक्षा करताय आई? नाही, तुमची लाडकी सून तर काय अजून घरी आलेलीच नाहीये. नवरीच्या मेहंदी काढायला गेलीये की सगळ्या वराडीना काय समजत नाही. भाऊजी आली. अरे बाजूला मला टीव्ही बघू दे. मला बाजूला काय लग्न घर आहे, मुलीचं लग्न ठरलंय, ते दिलं सोडून एक काय बघत बसलीस तू? अरे आई गो, अनु पाणी आण. अरे काय झालं? इतका उशीर का झाला तुला? ते रजिस्टर भेटले की नाही? काय झालं सांग तरी ना. मला श्वास घेऊ दे ना जरा. बाहेरून आलोय का आई? चहा वगैरे काही मिळेल का अनु? तुमची बायको घरीच आली नाहीये भाऊजी. दादा आलाय? तो कधीच आलाय रूम मध्ये. पण अनु कोणाची मेहंदी काढायला गेली? एवढे 2 तास झाले. येईल हा, ती येईल. मला आता जी गोष्ट बोलायची ती सगळ्यांसमोर बोलायची. तो एक काम कर वहिनी, दादाला बोलून आण जरा. जा, आलेच. रेवती आली आहे का? नाही अजून. आता कोणाला फोन करतोयस? रेवतीला. अरे तुला फोन उचलायला का होता? अरे मी आले होते ना, मग कशाला उचलू? मला एक कळत नाही, समोरच्या माणसाला आपण म्हणालोय की फोन करून कळवतो, तर त्याला परत फोन करण्याची काही पद्धत बिद्धत नाही का? अरे दादा, मी तुला कॉल ट्राय केला होता पण तुझा फोनच नाही लागला. आणि मी पार्लर मध्ये गेले होते, तिथे रेंजच नव्हती.
तर फेशियल करून मी घरीच येणार होते ना. म्हटलं उगाच कशाला परत तुला फोन करून डिस्टर्ब करा, म्हणून फोन नाही केला. ऐक ना, त्या तुझ्या कलिगला फोन करून जरा विचार ना किती वेळ लागणार आहे अजून. नाहीतर काय, 2 हातावर मेहंदी काढायला काय एवढा वेळ लागतो? अरे बसने गेल्या त्या, येताना पण बसने येणार, ट्रॅफिक लागतं मध्ये, येईल ती. हे बघते काय किती वेळ? नाही सॉरी जरा उशीरच झाला आई, सॉरी. रेवतीचं लग्न आहे ना. म्हणून घरच्या सगळ्यांसाठी मेहंदीचे कोण घेऊन आले. रेवती, लग्न कोर्टात असलं म्हणून काय झालं? घरची सगळी कामं आटपली ना की तुम्हाला मेहंदी काढे ना मी. मेहंदी आणि हळद घरीच करूया. हा आई. हो 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 हो. रेवतीचं लग्न होणार नाही. काय? दादा, काय? एवढं सिरियस होण्यासारखं काही नाहीये. लग्न इतक्यात नाहीये, साखरपुडा आहे तिचा. काय दादा तू पण ना. आता हे काय नवीन? आता नवीन म्हणजे काय, ते रजिस्टर ऑफिस मध्ये काय नियम असतात माहितीये का तुला? मलाही माहित नव्हतं, मला हे आजच कळली आहे. ते कसं आहे, त्यांना 1 महिना आधी ती तारीख बुक करावी लागते. म्हणजे आज तारीख बुक केली की 1 महिन्यानी मग तुम्ही लग्न करू शकता त्या तारखेवर, असं आहे ते. तर मी काय विचार केला, मी म्हटलं की आज तारीख बुक करूया, उद्या आपण साखरपुडा करूया, आहे की नाही? हे सगळं तू परस्परच ठरवलंस? मी काहीही ठरवलेलं नाहीये, मी माझं मत मांडतोय. आता कसं आहे की रेवती कौस्तुभ बाहेर एकत्र फिरणार, 4 लोक त्यांना पाहणार, उगाच नको ती चर्चा होण्यापेक्षा एंगेजमेंट झाली की आपण सांगू शकतो ना की साखरपुडा झालाय बाबा, एंगेज आहेत दोघं. अरे पण कौस्तुभच्या घरच्यांना विचारलंस का? ते काय म्हणाले? आई अगं कौस्तुभशी बोलणं झालंय माझं, आणि त्याच्या घरच्यांनाही चालणार आहे आपण उद्या एंगेजमेंट केलेली. पण एका दिवसात सगळी तयारी कशी होणार? अगं एंगेजमेंटची काय तयारी करायची आई? 2 अंगठ्या आणायच्या, एकमेकांच्या हातात अंगठ्या घालणार. नाही, माझं तर म्हणणं आहे, हा समारंभ इथल्या इथे करूया, घरगुती. म्हणजे हे पण घरगुतीच करायचं? तुमचं ना सगळं अजबच असतं. करा, काय करायचं ते करा, पण सगळं व्यवस्थित करा. नाहीतर मी आहे आणि तुम्ही आहात. आई अगं 4-5 वर्ष झाली तू माझ्यासाठी मुलगा शोधतेस. माझा काही दोष नसताना माझं लग्न जमत नव्हतं. आता मुलगा चांगला आहे, लग्न जमलंय, सगळं व्यवस्थित आहे, तर काय प्रॉब्लेम आहे तुला? आई प्लीज उगाच मध्ये कुसपट काढू नकोस प्लीज. अगं मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलतेय. काय हातात थोडा वेळ असताना तर छानपैकी तयारी करता येईल ना आपल्याला. हो ना. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळी तयारी करीन. साखरपुडा अगदी विधिवत करूया. तू अचानक युटर्न घेतेस? नाही आई, सकाळपर्यंत हिला हे लग्न नको होतं. आणि आता साखरपुड्याची सगळी तयारी तू करणार आहेस? रेवती सुखी व्हावी इतकंच मला वाटतं, आणि सगळ्यांनाच हे स्थळ मान्य आहे. सगळ्यांना मुलगा आवडलाय, आई बाबा घरी येऊन गेलेत त्याचे. त्यांचं लग्न ठरलंय, मग
मी कशाला त्यात आड येऊ? नक्की की अजून काही डाव आहे तुझा? वहिनी, आपल्या घरचं कार्य आहे, ते व्यवस्थित व्हावं एवढंच वाटतं मला. रेवतीच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे आणि त्यांच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते. बघाच तुम्ही. उद्याचा साखरपुडा अगदी दणक्यात होईल. मी कुठलीच कसर ठेवणार नाही. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. काय सध्या जिकडे तिकडे हेच ऐकतोय ना आपण. मकर संक्रांत झाली तरी गोड बोलण्याचा हा आग्रह अगदी रथसप्तमी पर्यंत सुरू असतो. मग तुम्ही साजरी केलीत की नाही संक्रांत? तिळाचे लाडू, नाजूक काटेरी हलवा, संक्रांतीचे वाण आणि खास हळदी कुंकुवासाठी नेसलेली काळी चंद्रकला. आहाहाहा, किती उत्साह असतो नाही हे सगळं करताना. आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतो, तिळगुळासोबत तो वाटतो आणि पास्ट मधल्या काही कडवट गोष्टी, ती सगळी कटुता मागे सारून पुन्हा नव्याने नात्यात गोडवा आणायचा प्रयत्न करतो. का माहितीये? आपल्या सगळ्यांना इतक्या वर्षांच्या संसारातल्या अनुभवाने एक गोष्ट नक्की समजली आहे, ती म्हणजेच आपलं आयुष्य हे थोड्या थोड्या कडू आणि थोड्या थोड्या गोड अशा घटनांची, त्या गोष्टींची मस्त पोटली आहे. त्यातल्या गोड आठवणी या पोटलीत जपून ठेवायच्या आणि कडू कडू आठवणी वेळीच मनातून काढून टाकायच्या. अँड यू नो व्हॉट, हे करणं खूप सिम्पल आहे, कारण आजकालच्या धकाधकीच्या या जीवनात इतकं सगळं लक्षात ठेवायला वेळ कोणकडे आहे. आणि समजा काही लक्षात ठेवायचंच असेल तर आपल्या आयुष्यातल्या छान हॅपी आनंदी अशा आठवणी आपण लक्षात ठेवूया. तो आनंद तिळगुळासारख्या आपल्या माणसांसोबत वाटूया. अगदी खरं आहे तुझं. म्हणून तर रोज तुझा कार्यक्रम ऐकते मी. आनंद वाटला की तो गुणाकारात वाढतो. बाय द वे, माझ्या या सगळ्या गोड गोड अशा मैत्रिणींना आज मी मस्त चारोळी डेडिकेट करणार आहे. सो नीट ऐका हा. काय हेच माझ्याकडून तुमच्यासाठी संक्रांतीचं बाण आहे असं समजा. इतरांच्या नजरेत चांगलं होण्यासाठी स्वतःशीच कितीदा वाईट वागतो आपण. स्वतःच्या मनासारखं खूप कमी, पण दुसऱ्यांच्या मनासारखं जास्त जगतो आपण. इतरांनाही होऊ द्या तुमच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाण. इतरांनाही होऊ द्या तुमच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाण. स्वतःलाच द्या कधीतरी भरभरून आनंदाचं वाण. वाव, किती छान छान साड्या आहेत यांच्याकडे. छान आहे. आई, कोणाला काय झालं? मीच आहे ना. अगो साडी छान आहे. माझ्या साडी बघतेस का गो? आवडली आवडली तुम्हाला? हो ग. माझ्यासाठी बघत होते, पण काय उपयोग? मला पण बघूनच समाधान मानावं लागणार. माझ्या नवऱ्याकडून साडीची की साधं हातरुमालाची पण अपेक्षा करू शकत नाही. रे, नवऱ्याच्या नावाने खडे पुरण्यापेक्षा जरा तिला कामात मदत कर जा. साखरपुडा आहे रेवतीचा, 4 माणसं घरात येतील. तुमच्या लाडक्या सुनेने सगळ्या साखरपुड्याची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली की नाही आई? मग आता मी कशाला त्या ढवळाढवळ करू? आई, हा, ऐका ना, ते तिळगुळाचे लाडू करायचे राहिलेत ना आपले, तर मी आता करायला घेऊ का? हो हो हो, कर कर. मला ना तुझ्या हातचे लाडू खूप आवडतात. अगं बाहेरचे लाडू आणले ना विकत
की ते इतके कडक असतात ना की खाणाऱ्या माणसाचे देखवड दात तुटतील पण ते लाडू काय फुटणार नाहीत. आई म्हणून तर तुमच्यासाठी मी मऊ लाडू करते, म्हणजे खाताना तुम्हाला त्रास व्हायला नको. हो भरपूर कर, 8-10 दिवस पुरले पाहिजे. संक्रांत होऊन गेली आता, मग आता कशाला हवत लाडू निगडू. वहिनी अहो रथसप्तमी पर्यंत संक्रांत असते. हो का, माहितीये मला, पण आता आधी साखरपुड्याची तयारी करायला हवी ना. मग तोंड वर करून बोलली होतीस ग, सगळी तयारी मी करते, असं करेन तसं करेन. त्याचं काय आता, लाडूचं काही अडलंय का? ते आज खरं तर मी हळदी कुंकू करणार होते, म्हणून कालच तीळ, शेंगदाणे, खोबरं सगळं भाजून ठेवलं होतं. पण मग अचानक साखरपुड्याचं ठरलं ना. आई, ते रेवतीच्या सासरकडचे येतील, त्यांच्या हातात तिळगुळ द्यायला हवं ना. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे तुझं, सगळी तयारी झाली असेल तर करून दे तिळगुळ. साखरपुड्याची पण तयारी करायची ना तुला, जास्त घाट घालत बसू नकोस. आणि ती तू करायची आहे ना, लक्षात? हो वहिनी, लक्षात आहे माझ्या. आई, साखरपुडा झाला ना की शनिवार रविवारकडे आपण हळदी कुंकू करून घेऊ, सवाष्णींना बोलू, आणि वाण मी घरीच करणार, आणि माझ्या जुन्या साड्यांचे बटवे शिवणार मी. वा, आयडियाची कल्पना चांगली आहे का तुझी. एवढी श्रीमंत घरची आहेस तू, पण काय कसर कशी करायची हे बरोबर समजतं तुला. याला काटकसर नाही, दळभद्रीपणा म्हणतात. हो, मग तू बाजारात जाऊन आण ना तुझे वाण. जा. एकतर नाही, हळदी कुंकू असे प्रकारच मला आवडत नाही. आणि कशाला त्या 4 बायकांना आपण आपल्या घरी बोलवायचं, ते आपापसात कुचाळक्या करणार, कशाला पाहिजे ते हळदी कुंकू वगैरे. सवाष्णी असतात त्या, त्यांना चांगल्या मनाने घरात बोलवलं, वाण दिलं तर आपल्या घरात सुबत्ता येते, सुख वाढतं. तूच वाढ हं सुख आणि सुबत्ता. मला कशातही मोजू नकोस, मी आधीच सांगून ठेवते. तू हिच्याकडे लक्ष देऊ नकोस, तिळाचे लाडू करून घे आणि ते सगळं करता करता साखरपुड्याची पण तयारी कर. लगेच लागते कामाला. फार उडू नकोस अनु. तू कितीही पुढे पुढे केलंस तरी साखरपुड्यात तो कौस्तुभच तुला तुझी जागा दाखवेल, आणि उरलेली कसर मी हळदी कुंकवाच्या दिवशी भरून काढेन. आई, काय मस्त सुगंध सुटलाय घरभर. काय करतेस? आधी देवासमोर ठेवू दे, मग आजीला नेऊन दे आणि मग तू खा. पण हळदी कुंकवासाठी करतेस ना? अगं नाही ग, त्याच्यासाठी पुन्हा करावे लागतील. हे लाडू काय 2 दिवसात संपतील. प्रथम आहे ना आपला जाता येता खाईल. आईसाठी लाडू केलेत, तू कॉलेजला जाताना नेऊन देशील का ग? देईन ना. तू लाडू आणि आजी आणि मामीसाठीचं वाण काढून ठेव, मी देऊन येईन. बरं आई, आत्याच्या एंगेजमेंटसाठी तुला काय मदत लागणार आहे मला सांग, मी सगळी करेन. बापरे पिहू, मला खूप टेन्शन आलं. ते साखरपुड्याला काय होईल आणि काय नाही माहित नाही, पण काही झालं तरी त्या ढोंगी माणसाच्या तावडीतून मला रेवतीची सुटका करायची. आपल्याकडे ही शेवटची संधी आहे पिहू. कोणाकोणाला आमंत्रण करायचं ते आत्ताच ठरवा आणि लगेच फोन करा. आई अगं, कौस्तुभ म्हणत होता की साखरपुडा घरातल्या घरातच करायचंय, मग कशाला उगाच सगळ्यांना बोलवायचं? अगं असं कसं म्हणतेस, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आमंत्रण द्यायला हवं. हे बघ, लग्न तुम्ही कोर्टात करणार आहात की नाही, मग निदान साखरपुडा तरी सगळ्यांच्या साक्षीनं होऊ दे ना.
पण इतक्या लोकांची सोय कशी करणार? नाही म्हणजे निदान आलेल्या माणसांना नाश्ता वगैरे तर द्यावाच लागेल ना. अगं देऊ की मग. हो ना, अगदी पोटभरीचं देऊ. खूप माणसांना बोलवल्यावर खर्च पण खूप होणार. लग्न आहे घरचं, होऊ दे खर्च. कशाला टेन्शन घेताय? असंही कौस्तुभनी लग्नाचा खर्च वाचवलाय ना, मग एंगेजमेंटला थोडा खर्च होऊ दे की. आई मी सगळं घरी करेन, फक्त किती लोक आहेत एवढं कळलं ना तर मग लगेच तयारीला लागते. आई मी कॉलेजला आणि क्लासला जात नाही, तुला मदत करायला घरी थांबते. हा बळा, बघा शेजाऱ्या पाजाऱ्यांना लगेच आमंत्रण द्या. अगं आपल्या जवळचे नातेवाईक तर सगळे गावीचे आहेत. आता राहता राहिला प्रश्न माझ्या आणि आवीच्या सासूरवाडीचे लोक. त्यांना बोलवूया आपण. हो सीमा, तुझ्या माहेरी आमंत्रण दे बघू. माझ्या माहेरचं नाहीच आता इथे. नाही म्हणजे माझ्या आत्ते भावाचं लग्न आहे, तिकडे गेलेत सगळे. मग तू का नाही गेलीस? माझं फारसं नाही पटत त्यांच्याशी. इथे तरी कुठे पटतं तू? मुद्दा हा आहे आई की माझ्या माहेरच्याला मोजू नका. बरं बरं ठीक आहे. अनु, तू तुझ्या माहेरी फोन कर आणि आमंत्रण दे. आत्ताच फोन कर. हं? कशाला? ज्या लोकांनी माझा एवढा अपमान केलाय त्या लोकांना या घरात बोलवून त्यांचा मानपान करायचा आहे का आपण? अवी असं बोलून नाही चालत. अरे सोयरे आहेत ते, आपल्याला आवडू दे नाही तर नको आवडू दे, पण सुख दुःखात एकमेकाच्या घरी जायलाच हवं. आपल्या घरात काय चाललंय हे नवीन सोयऱ्यांना कळायला नको, नाहीतर आयुष्यभर रेवतीला टोमणे मारत बसतील ते. काही ऐकावं लागणार नाहीये तिला. तिच्या सासरचे ना असे चांगल्या मेंटॅलिटीचे, ते गोखलेंसारखे नाही आहेत सासरचे तिच्या. मला गोखलेंच्या घरातलं कोणीही यायला नकोय, संपला विषय. दादा, तू माझ्यासाठी इतकं नाही करू शकत? नाही हवी. हे बघ मी काय म्हणतो, आई म्हणते ते बरोबर आहे. आपण आपल्या सासूरवाडीच्या लोकांना आमंत्रण करूया. आपण एक काम करूया, आपण त्यांना फोन करूया. यायचं का नाही ते ठरवतील ना. अनु, अवी काय फोन करणार नाही, तू फोन कर त्यांना आणि आमंत्रण दे. करा करा, सगळे फोन करा. आता बोलून घ्या त्या गोखलेंना. मी एक काम करतो, एंगेजमेंटची सगळी तयारी करून देतो, सगळा खर्च वगैरे सगळं करतो मी, पण एंगेजमेंटला मी थांबणार नाही. विषय संपला. अरे दादा थांब ना, असं काय करतोयस? माझ्या सुखाच्या क्षणी तू असे वाद घालणार आहेस का? तू एक काम का नाही करत? जी लोक तुला नाही आवडत ना त्यांना इग्नोर कर. सिंपल. दादा अरे नको ना जाऊ सर, असं काय करतोय? आता मार्केटमध्ये चाललोय मी, जाऊ दे ना मला, सोड. बरोबर थांब, मलाही यायचंय. मला ऑफिसला एक छोटंसं काम आहे, ते करून मी पण येणार. चल चल लवकर. चल येतो. ए, मला पण ना मेनी आणि पेडी करायला जायचंय, सो मी पण निघते. अनुवहिनी, तू नक्की करशील ना सगळं? हो हो, बऱ्यापैकी सगळं झालंय माझं. पिऊ आहे ना माझ्या मदतीला, तुम्ही जाऊन या. थँक्यू सो मच. बाय. काय पण पार्टी बदलू मुलगी आहे ही. अनु तयारी करते म्हणाली तशी लगेच पागळली. होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं. लग्न लांबणीवर गेलं ना हे बरं झालं. निदान 4 लोकांच्या साक्षीनं साखरपुडा तरी पार पडतोय. रेवती सासरी सुखानं नांदायला लागली की माझी काळजी मिटली. नशिबानं मुलगा आणि सासरची माणसं सगळी चांगली मिळाली तिला. खरंच हा मुलगा चांगला असता तर किती बरं झालं असतं. आमच्या आईंना खरं समजल्यावर किती मोठा धक्का बसणार आहे मला कल्पनाही करवत नाही.